शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा पक्षप्रवेश, ठाकरे गटाचा सर्वात मोठा विजय. होय, राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. मातोश्रीवर सर्वात मोठा जल्लोष, मातोश्रीवर सर्वात मोठा आनंद उत्सव. खूप दिवसापासून महाराष्ट्रातल्या गावाखेड्यातला तळागाळातला कार्यकर्ता या दिवसाची वाट बघत होता आणि शेवटी तो दिवस आज उजाडलाच. मातोश्रीच्या दिशेने 100 गाड्यांचा ताफा आणि एकच मोठा पक्षप्रवेश. यावेळी नेमका किती आमदार, किती खासदार आणि किती मंत्री मातोश्रीवर आलेत, अजून कोण कोण येणार आहेत आणि किती मोठे आमदारांचा गट सध्या संजय राऊतांच्या संपर्कात आहेत, त्याची सुद्धा आपल्याला गुप्त माहिती आत्ताच मिळालेली आहे. हे सर्व आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, हे सर्व मंत्री कोणत्या खात्यातले आहेत, या सर्वांची यादीच आपल्या हाती लागलेली आहे. हे सर्व आपण माहिती तुम्हाला पुढे याच व्हिडिओ डायरेक्ट उघड सांगणार आणि कशा प्रकारे सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार हे सर्व आपण तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जायचं नाही, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला ते मंत्री, ते आमदार कधी पक्षप्रवेश करणार त्याची तारीखसह सर्व माहिती ही आपण तुम्हाला शेवटी सांगणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातमीसाठी, या मोठ्या आनंदाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजेत. आत्ताच लगेच लाईक करा. राज्यातील एक मोठा आमदारांचा गट काही दिवसापूर्वी शिंदे साहेबांसोबत गेलेला होता, परंतु त्यांच्या मनामध्ये नेहमी हेच होतं की उद्धव साहेबांसोबत परत पुन्हा जायचं. कारण की ज्या पक्षासोबत ते गेले होते तो पक्ष त्यांना समान वागणूक देत नव्हता, पाहिजे ते मंत्रीपद देत नव्हता, योग्य तो मान भेटत नव्हता. त्यामुळे कुठेतरी परत पुन्हा मातोश्रीची वाट धरावी असे या मंत्र्यांना वाटत होतं, असं या आमदारांना वाटत होतं. आणि शेवटी तेच झालं जे होणार होतं. सगळ्यात मोठा पक्षप्रवेश घडून आला आणि यामुळे महाराष्ट्रातल्या गावाखेड्यातला तळागाळातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक शाखा प्रमुख, प्रत्येक जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष खुश झाला. हे सर्व काम घडून आणलेलं आहे संजय राऊत साहेबांनी. खूप दिवसापासून एक मोठा आमदारांचा गट संजय राऊत साहेबांच्या संपर्कात होता आणि सर्वात मोठा पक्षप्रवेश घडून येणार हे अंतर्गत चालू होतं. अखेर महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात मोठा बदल झाला आणि आज अखेर सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला. नेमका यावेळी कोण आमदार, कोण मंत्री मातोश्रीवर दिसला आणि सर्वात मोठा आनंद उत्सव घडला. ठाकरे गटाचा हा सर्वात मोठा विजय झाला. अजून किती आमदार, किती मंत्री आणि कोणत्या मतदारसंघातले मोठे नेते संजय राऊतांच्या संपर्कात आहे, त्यांची कुठे बैठक झाली, त्याची सुद्धा गुप्त माहिती आपल्या आत्ताच हाती लागलेली आहे. ती सर्व माहिती आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पाडल्या. त्यामध्ये शिंदे गटाला 29 नगरसेवकांचे संख्याबळ मिळालं. तसंच ठाकरे गटाला सुद्धा चांगलं संख्याबळ मिळालं. या सर्वांनी एकत्र यावे आणि मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणूस बसवावा, ठाकरे शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी महाराष्ट्रातील गावाखेड्यातील तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती. परंतु त्यावेळी शिंदे साहेबांनी साथ दिली नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं होतं की शिंदे साहेब साथ देतील. तर बरेच खासदार, बरेच आमदारांनी विनंती केली होती की परत पुन्हा एकत्र यावं. जे व्हायचं होतं ते झालं. शेवटी परत पुन्हा एकत्र गुण्यागोविंदाने एकत्रपणे काम करावं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लढावं, महाराष्ट्रातील जनतेसाठी लढावं. पण तसं काही होत नव्हतं. परंतु आज अखेर तो दिवस आलाच आणि मातोश्रीच्या दिशेने अचानक 100 गाड्यांचा ताफा निघाला. सगळ्यांना वाटलं की काय होत आहे आणि बातमी आली की सर्वात मोठा आमदारांचा गट उद्धव साहेबांच्या संपर्कात, उद्धव साहेबांच्या मातोश्रीवर सर्वात मोठा पक्षप्रवेश आणि एकच सर्वत्र जल्लोष, एकच सर्वत्र आनंद. हा संपूर्ण जल्लोष बघता तळागाळातील कार्यकर्ता आनंदी झाला. गावखेड्यातला प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या जोमाने मातोश्रीच्या दिशेने निघाला. काही दिवसापूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा भूकंप होणार अशी शक्यता होती, कारण की शिंदे यांच्या आमदारांना योग्य तो मान भेटत नाही, शिंदे यांच्या आमदारांना निधी भेटत नाही, अशी सर्वात मोठी आमदारांची तक्रार होती. परंतु कोणीही दखल घेत नव्हतं आणि अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. संजय राऊतांनी सर्वात मोठा गेम फिरवला आणि मोठा आमदारांचा गट मातोश्रीकडे वळावला आणि अखेर सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला. सगळीकडे आनंद आनंद दिसत आहेत. राज्यातले मोठे मंत्री, राज्यातल्या मोठे आमदार परत पुन्हा उद्धव साहेबांच्या संपर्कात आले आणि शेवटी तेच झालं जे होणार होतं.
किती आमदार, किती मोठ्या मंत्र्यांचा गट उद्धव साहेबांच्या संपर्कात आहे ते सुद्धा आपण तुम्हाला लगेच दाखवणार. त्यांची यादीच आपण वाचून दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत बघत चला. अजिबात अर्जंट व्हिडिओ सोडायचा नाही. शिंदेंच्या आमदाराचं बंड. शिंदेंच्या गावातच बंडाची ठिणगी. महेश शिंदे शिंदेसेना सोडणार. शिवसेनेमध्ये बंड झालं आणि शिंदेसेना निर्माण झाली. त्याला 4 वर्षही पूर्ण होत नाहीत तोच शिंदेसेनेमध्ये बंडाची पहिली ठिणगी पडली आणि ती सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं होम पिच असलेल्या साताऱ्यात. एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याच्या वेळेस शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर आलेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत आणि भाजपचं कौतुक करत महेश शिंदेंनी बंडाचं निशाण फडकवलं. तर शिंदेंना आव्हान देणारे मातीमोल होतात असं म्हणत उदय सामंतांनी महेश शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय. अरे हा पक्ष जन्मला आता एवढ्यात लक्षात घ्या. 2011ला मी भाजपचा झेंडा घेतला इथे सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा आणि मी 2011 ते 19 विधानसभा क्षेत्र प्रमुख होतो. रात्रंदिवस आम्ही भाजपचं काम केलं इथे. 19ला ही जागा शिवसेनेला उद्धव साहेबांच्याकडे गेल्यामुळं फडणवीस साहेबांनी त्यांना फोन करून मला तिथे दिलं आणि मग मी इथे निवडून आलो. लक्षात घ्या, यांचा आत्ता जन्म आहे. शिवसेना आत्ता यांच्या सगळ्यांच्या ताब्यात आल्या. सिनियर मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शरद कणसे म्हणून एक अनुभवी संपर्क प्रमुख तिथे आहेत. त्याच्यामुळे कोणाला डावलून तिथे राजकारण केलं जाईल आणि ते पक्षातल्याच व्यक्तीला डावलून केलं जाईल त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मी कोणाचंही नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये आणि त्यांनी मोठं केलेल्या लोकांनी तर देऊच नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याबाबत पालकमंत्र्यांनी आपल्याला निमंत्रण तर नाहीच पण साधा फोन सुद्धा केला नाही असा आरोप महेश शिंदेंनी केलाय. हे कमी होतं की काय? कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरूनही महेश शिंदेंचा फोटो गायब झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज साताऱ्यातील या ऐतिहासिक अशा गांधी मैदानावर पार पडते. आपण आता उभे आहोत. हा साताऱ्यातील गांधी मैदानाचा परिसर आहे आणि आपण पाहतोय की शुभेच्छांच्या फलकानं हा परिसरच नव्हे तर संपूर्ण सातारा आता भरून गेल्याचं पाहायला मिळते. परंतु आपण पाहतोय तसं या फलकावर जे शुभेच्छा फलक लागले आहेत या कोणत्याही फलकावर महेश शिंदे यांचा फोटो देखील लागल्याचं पाहायला मिळत नाहीये. खर तर या वादाला किनार आहे ती सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादाची. महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपनं गनिमी काबा करत सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवलं. मात्र यावेळी पोलीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात राडा झाला. मंत्री देसाईंना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. त्याचे विधिमंडळातही पडसाद उमटले. त्यावेळी महेश शिंदे पक्ष सोडून भाजप सोबत उभे राहिले. एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीतही महेश शिंदे यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदेंनी शिंदे आणि सातारा कनेक्शन सांगत जवळकीचे संकेत दिले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेनं महेश शिंदेंच्या पत्नीला विरोध केल्यानं महेश शिंदे नाराज आहे. त्यातच शिंदेंच्या दौऱ्यातील बॅनरवरूनही डावलल्यामुळे महेश शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. त्यामुळे अपमानाची भळभळती जखम घेऊन महेश शिंदे कोंडमारा होत असतानाही आमदारकीची टर्म पूर्ण होईपर्यंत शिंदे सेनेत राहणार की अपमानापेक्षा कुठलंही पद मोठं नाही असं म्हणत आपल्या स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये पुन्हा घर वापसी करणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.